सलग 4 ते 5 वर्षापासून आंबवडे राज्यमार्गाचे काम सुरू आहे। हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असतानाच दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यावरून प्रवास करणे अवघड होते। अशीच काही परिस्थिती रात्री निर्माण झाल्याचे पाहावयास मिळत आहे। रात्री अवकाळी पावसाच्या जोराने या राज्यमार्गावर चिखलच चिखल झाला असून आता प्रवास करणे कठीण झाले आहे। सदर राज्यमार्गाचे काम अपुरे असून ज्या ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या ठिकाणी ठेकेदाराने पूर्णतः रस्ताच गायब केल्याने प्रवासी वर्गाला अपघाताला सामोरे जावे लागत आहे। अनेक दुचाकी वाहने स्लिप होऊन अपघात होत आहेत। सदर राज्यमार्गाचे कामामध्ये नियोजन शून्य कारभार दिसून येत असताना कामाचे ठेकेदार अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनी करत असून यांच्यावर अधिकारी वर्गाचे लक्ष नसल्याने व यांचे साटेलोटे असल्याने या निकृष्ट दर्जाच्या कामावर कोणतीही कारवाई होत नाही। त्यामुळे शासन या राज्यमार्गावर लक्ष घालणार की नाही असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेकडून उपस्थित होत आहे। याबाबत मनसे कार्यकर्ते यांनी प्रवासादरम्यान पाहिलेली अवस्था ही भयानक असून यावर पावसाळ्याआधी रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील देण्यात आला आहे। जय महाराष्ट्र। मी मुस्तकीम काडुणकर, मंडणगड तालुका उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना। आंबावडे ते राजेवाडी हा रस्त्याचा रुंदीकरणाचं काम चालू आहे। आम्ही अनेक वेळा यांच्याशी संपर्क साधून यांच्याशी चर्चा करण्यात आली होती की बाबा जेवढा तुमच्यापासून झेपल तेवढाच तुम्ही रुंदीकरण करा, तेवढाच तुम्ही काम पूर्ण केल्यानंतर पुढचा टप्पा करा, परंतु ते ऐकले नाही। आज मंडणगड पासून तर जवळजवळ महाडच्या त्या जुई तुरीलपर्यंत एवढा रस्ता खोदलेला आहे आणि हा मधीच पाऊस आला। पाऊस आल्यानंतर यांची खडी परिस्थिती काय आहे, एवढी बिकट परिस्थिती झाली की मोटरसायकलवाल्यांची स्लिप मारत आहेत, मोटरसायकल बंद पडत आहेत, मोटरसायकल वाल्यांचा अपघात होत आहे। फोर व्हीलरची देखील ती परिस्थिती आहे। आज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता की काय परिस्थिती करून ठेवली, सर्व चिखलाचं राज्य करून ठेवलेलं आहे। अनेक वेळा यांच्याशी संपर्क समजावून देखील हे काय बोलले की आम्ही पावसाच्या अगोदर करू, पण आम्ही बोलत होतो की बाबा पाऊस हा कधी पण पडेल, का की उन्हाळा असा होता, गरमी अशी परिस्थिती होती समोर आलेली होती की बाबा कधीही पाऊस पडू शकते, परंतु हे ऐकले नाही। ह्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। आज अपघात होत आहेत, मोटरसायकल बंद पडत आहेत किंवा मोटरसायकल स्लिप होत आहेत, ह्यांचा जबाबदार कोण? आज मी पनवेल स्टॉप जवळ आहे फक्त आणि फक्त ह्या कारणासाठी की बाबा मोटरसायकल आणि फोर व्हीलरसाठी पाठ रस्त्याने त्यांनी जावं, का की शेनाल मार्गे जर गेले तर ते शेनाल पर्यंत पोहोचणार नाही ह्याची खात्री आम्हाला आहे, म्हणून आम्ही पनवेल स्टॉप जवळ आहोत। परंतु काय करायचं ह्यांच्यावरती कारवाई नको व्हायला का? शिवसत्ता टाइम्ससाठी निलेश लोखंडे, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।